हॅलो. तर सकाळी मस्त चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं आणि नंतर ना बाकीचं जे आहे ना ते आवरून घेतलं. तर आई इथं बसलेली कवया उन्हात बाळाला घेऊन. तर इथं पावसाळा असल्यामुळे जास्त उन्हाचा तर दूर दूरपर्यंत विषयच नसतो आहे, पण ज्यावेळेस पडेल ना त्यावेळेस ती त्याला घेऊन बसते. आता ही माझ्या मम्मीची मम्मी आहे बरं का. तुम्ही व्हिडिओमध्ये याच्या अगोदर पाहिलेच असेल. आणि आजचा दिवस ना असा नको नकोसा वाटत होता, तर का ते पुढे तुम्हाला समजेल. कारण की ना आज फौजींची सुट्टी संपणार होती आणि फौजी आज जाणार होते ड्युटीवरती. तर मग ते सगळं चाललेलं होतं, विषय डोक्यात एकच की आज हे जाणार आणि नंतर पुढं कसं. कारण की किती जरी झालं तरी आपल्या जवळचा व्यक्ती लांब गेल्यावरती ना आता कसं होतं की एक जबाबदारी जास्त वाढलेली आहे, ते म्हणजे बाळाची जबाबदारी. आणि ती जबाबदारी कशी मी पुढं सांभाळेन, काय करेन, हे डोक्यात जास्त विचार होतं. आणि त्यात सोबत नवरा असला की बात वेगळीच असते, पण नवरा सोबत नसला की विषय खूपच वेगळा असतो. ते फक्त फौजी पत्नींनाच माहीत असतं. किती वेळ मी त्याच्यासोबत बोलू, किती वेळ मी त्याच्यासोबत घालू आणि किती तास मी त्याला घेऊन बसू, हेच त्यांना समजत नव्हतं. कारण की ना किती जरी झालं तरी पाय हा घरातून निघत नव्हता. आणि बाळ हे छोटं असलं, त्याला समजत नसलं तरी बाळाचे जे वडील आहे, जी आई आहे, त्यांना सगळं माहीत होतं की बाबांनो किती दिवसातून त्याचे पप्पा येणार आहेत किंवा किती लांब जाणार आहेत ते. तर ना दिवस हा असाच गेलेला होता. तर खूप वाईट वाटत होतं की छोटं बाळ आहे आणि त्याच्यापासून आपण लांब जाणार आहोत. तर त्याला उद्या आपली